नक्कीच आम्ही त्या दृष्टिकोनातून काही मंडळींचं सहकार्य घेऊन त्यांच्या माध्यमातून ते करायचं, म्हणजे सर्व मीच न करता जे जे ह्याच्यामध्ये इच्छुक आहेत तशांशी आमची चर्चा चालू आहे आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये मिल्क इंडस्ट्रीला चांगला प्रोजेक्ट करण्यासाठी केंद्र राज्य सरकारची योजना राबवावी अशा पद्धतीचा माझे विचार आहे. काम हाती घेतलेलं आहे, प्राथमिक स्वरूपात आहे. दुर्दैवाने कोरोना आला नसता तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा या सगळ्या योजनांना खूप चांगला पैसा दिला असता आणि त्या योजना राबवण्याचा नक्की प्रयत्न करणार. सगळ्यात महत्वाचा आणखी एक असा विषय आहे की लातूर सारख्या ठिकाणी तिकडचे मंत्री प्रयत्न करून रेल्वेनं आमच्या इथलं कोयनेचं पाणी घेऊन जातात. म्हणजे एवढा विचार ते करून इथून पाणी तिकडे घेऊन जाऊ शकतात. पण कोयनेचं जे अवजल आहे ते बऱ्याच वर्षापासूनचा विषय आहे की त्याला कसं लीड करायचं किंवा कशा पद्धतीने ते आपल्याकडे बारमाही फिरवता येईल. जर आमच्या कोकणामधल्या लोकांना हे पाणी बारमाही मिळालं आणि सगळीकडे जर पाणी पसरलं गेलं तर बारमाही शेती करता येईल, भाजीपाला करता येईल. तर या संदर्भात एखादी कमिटी नेमावी आणि काय करून घ्यावं असं एक खासदार म्हणून तुम्हाला काय आहे? आता या संदर्भात जर मला विचारलं तर आता मागच्या वेळी मी निवडून आल्यानंतर रामदासभाई कदम, आनंद गीते साहेब, मी असे प्रयत्न करून केंद्र सरकारकडून धरणाचे जे कामं रखडली होती त्याच्यातले 3 प्रोजेक्ट आम्ही मंजूर करून घेतले. एक अरोना आहे, अर्जुना आहे आणि तिकडे नरडवे डॅम, हे 3 मोठे प्रोजेक्ट. त्याला पुरेसा पैसा सुद्धा आला आणि त्याच्यातल्या अर्जुना आणि अरुणा हे 2 प्रोजेक्ट कम्प्लीट सुद्धा झाले. त्याचे चॅनलची कामं फक्त चालू आहे. नरडव्याचा अजून प्रगतीपथावर आहे. पण मला जर विचारला तर आता मोठ्या धरणांपेक्षा साधारण मध्यम आकाराचे लघु पाटबंधाऱ्याचे प्रकल्प जर राबवले आणि कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची बांधणी जर आपण केली तर त्याच्यातून कोणाला विस्थापित न करता पुरेसा पाणी साठा आपण करू शकतो, पाण्याचा स्तर उंचावू शकतो आणि कृषीला, सिंचनाला पाणी पुरवठा करू शकतो. त्यासाठी आमचं म्हणणं एकच आहे की मोठी धरणं आता नको, केटी बंधारे तयार करून त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी केलेली आहे. मागच्या वेळेला दुर्दैवाने मागच्या सरकारने पूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीत म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारने त्याच्या पूर्वीच्या काँग्रेसच्या राजवटीने कोकणातले जे पाणी हे जे प्रकल्प होते त्या सगळ्या प्रकल्पांना स्थगिती दिली होती. भ्रष्टाचार झाला, हे झाला, ते झाला, ते करून ती सगळी स्थगिती दिली होती. ती स्थगिती सुद्धा आता टप्प्याटप्प्याने उठवायची. आणि आज सुद्धा आता आमचे मंत्री गुलाबराव पाटील येतात ह्या आठवड्यामध्ये, आज सुद्धा आमच्याकडे धरणं बांधलेली आहेत. पाण्याचा साठा पुरेसा आहे पण चॅनल नसल्यामुळे, कॅनॉल नसल्यामुळे तो पाणी जाऊ शकत नाही. तर आता मी प्राधान्याने घेतलेलं आहे की ज्या ठिकाणी तलाव भरलेले आहे त्याला आधी कॅनॉलची सिस्टम काढायची आणि ते पाणी आधी पास ऑन करायचं, त्याच्यातून इरिगेशनची क्षमता वाढवायची. ते जरी केलं तर आताच्या घडीला 50% जिल्हा पाण्याखाली येतो. फक्त लोकांनी एक विनंती, आता लोकांना काय वाटतं की प्रत्येक ठिकाणी आम्हाला कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. आता कॅनॉलला सुद्धा फार मोठ्या संख्येने कॉम्पेन्सेशन देणं शक्य नाही. त्यामुळे कुठेतरी त्यावेळेला लोकांनी ज्याच्या जमिनीतून कॅनॉल जाईल त्या लोकांनी सहकार्य केलं तर अनेक आमचे कॅनॉल आता आम्ही करण्याच्या तयारीत आहोत. बरोबर. अवजल आपल्याला फिरवता येईल का? अवजल फिरवण्यासाठी, कोयनेचा अवजल फिरवण्यासाठी खास करून ठराविक भागामध्ये त्याची आवश्यकता आहे. पूर्ण कोकणला कोयनेच्या पाण्याची आवश्यकता पूर्ण कोकणला पाण्याची आवश्यकता आहे कोयनेचं असं नाहीये. हे जवळपास तुम्ही सांगितलं ते खरं आहे. खेड आहे, चिपळूण आहे आणि रत्नागिरी आहे, थोडं संगमेश्वर आहे. बाकी इकडे तुम्हाला हा राजापूर, आता हे सांगितलं अर्जुना प्रकल्प वगैरे झालेला आहे, धरणं झाले. संगमेश्वरला सुद्धा काही धरणं भरून तुडुंब भरलेले आहेत मागच्या 20-20 वर्षापासून, पाण्याचा वापरच होत नाही. तर त्यासाठी आवश्यक आहे पण अद्यापही त्या योजनेला मूर्तस्वरूप आलेलं नाही. पण भविष्यात हे संपूर्ण कोकण सिंचनाखाली आणायचं असेल तर त्या पाण्याचा सदुपयोग करण्याची आवश्यकता आहे. मागच्या वेळेला देसाई साहेब आले होते उद्योग मंत्री असताना आणि मिऱ्या बंदराचं त्यांनी मोठं, मुंबईसारखा मोठा प्रकल्प, तिथे वेगळी भूमिका मांडली होती. तर तो प्रकल्प मागे काय आहे? मिऱ्या बंदराचं आता जो केंद्र सरकारच्या माध्यमातून जी फिशिंग जेटी जी आहे त्या फिशिंग जेटीच्या फेज 2चा सुद्धा आता निधी आम्ही दिलेला आहे त्याला.
आणि ते काम आता लवकर पुरं करून घेण्याच्या मागे लागलेलो आहोत. तसंच आनंदवाडी फिशिंग हार्बर म्हणजे देवगडला हे खूप मोठ्या प्रमाणात येते. साक्री नाट्याच्या बंदराला सुद्धा आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये निधीची मागणी केलेली आहे. आणि राजापूरमध्ये साक्री नाट्याच खूप मोठं बंदर आहे ते केलेलं आहे. ते जर झालं तर मच्छीमार आणि किनारपट्टीच्या भागामध्ये खूप मोठ्या पद्धतीने त्याची चांगली डेव्हलपमेंट होईल. आता म्हणजे सागरी नाट्य आपल्या भाटे आणि त्यांना काही आवश्यकता नाही, निधीची पूर्तता आहे. फक्त सागरी नाट्यासाठी आम्ही जवळजवळ 300 कोटीच्या आसपास निधीची मागणी केलेली आहे मोठ्या बंदरासाठी. आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये तो प्राधान्याने ते आम्ही घेतलेला आहे. नंतर आरेवारी समुद्र किनारा वगैरे जो आहे तिथे सागरी स्पोर्ट्स ज्याला म्हणतो तर त्याच्या अनुषंगाने एक ट्रेनिंग सेंटर जे मालवण देवबाग तारकर्लीला जसं आहे तसं एक उभं करायचं आमचं नियोजन आहे, जेणेकरून स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स जे आहे ते इथे चांगले चालू शकतात. आज कोकणामध्ये बघितलं तर साधारण गणपतीपुळेला केवळ फक्त बोटिंग होते, पण अंडर वॉटर स्पोर्ट्स नाही आहेत जे तारकर्ली देवबागला वगैरे तिकडे आहेत, ते इथे होऊ शकतात. तर रोजगाराच्या संदर्भात तुम्ही मगाशी म्हणालात की स्वयंरोजगारांचा भर आहे, तर काही नानासारखे प्रकल्प आपण त्याला सुरुवातीला आपण त्याला आघाडी सरकारने मान्यता दिली, परत त्याला विरोध झाला आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये राहिला, पण तो रोजगार एवढा बुडाला, तर तेवढा रोजगार आपल्याला कशा पद्धतीने निर्माण करता येईल? नानारमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असे जे काही वावड्या उठवल्या जात होत्या त्या केवळ वावड्या होत्या. बरं. आता ऑटोमायझेशन झालेलं आहे सगळीकडे. बरोबर. एक बटन दाबाने किमान 500 लोकांचं काम करतात. म्हणजे तुम्ही गुजरातच्या अमूलला जर गेलात, अमूल, तर त्या ठिकाणी जवळजवळ 70 लाख लिटर पर डे दूध जमा होतं, पण काम करणारे फक्त 10 ते 12 लोकच आहेत. म्हणजे पूर्णपणे ऑटोमायझेशन झालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा फक्त आता रोजगारात सांगायचं आणि लोकांना फसवायचं आणि नंतर पूर्णपणे ऑटोमायझेशन करायचं, हा आता तो त्यांचा तो धंदा होता. आणि ऑटोमायझेशन शिवाय आता पर्याय सुद्धा नाहीये. परंपरागत लेबर जो होतो त्या लेबरमध्ये किती कपात झाली ते तुम्हाला त्याची कल्पना आहे पूर्णपणे. आणि त्यामुळे तिथून फार मोठा रोजगार निर्माण होणार हे केवळ आणि केवळ भंपक गिरती होती. परंतु एका बाजूला डिझेल आणि पेट्रोल यांचा वापर कमी करून प्रदूषण जर टाळायचं असेल तर डिझेल पेट्रोलवर आता खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्याऐवजी इलेक्ट्रिसिटी कार, इलेक्ट्रिसिटी व्हेकल या धावण्याची आवश्यकता आहे. म्हणून आता कोकण रेल्वे बघा, इलेक्ट्रिफिकेशन चालू आहे, ते आता लवकरच संपेल. म्हणजे आता स्पीड तर वाढेल पण पर्यावरणाला पण सुद्धा पूरक ठरेल. त्यामुळे एका बाजूला डिझेल आणि पेट्रोलवर बंदी आणत असताना, बंदी म्हणजे मर्यादित स्वरूपात वापर होत असताना इथे रिफायनरी होईल आणि त्याच्यातून प्रोडक्शन फार मोठ्या प्रमाणात होईल हे शक्य नाही. जी सौदीची अरेमको कंपनी जी होती, आता सौदीच्या ह्या तेलाला आता बाजारात सुद्धा किंमत राहिलेलीच नाहीये, कारण रशियाने स्वतःचे प्लांट तयार केले आणि त्यांच्याकडे जे स्वतः आता जे तयार असलेलं तेल त्याला सुद्धा मार्केट राहिलेलं नाहीये. त्यामुळे ती कंपनी सुद्धा तेवढी उत्सुक आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे आता म्हणजे पळत्याच्या पाठी नुसतं धावत राहण्यापेक्षा आहे त्याला जर आपण चांगलं दर दिलं तर उदाहरणार्थ त्या भागामध्ये आंबा उत्पादक खूप चांगले आहे. त्या आंबा उत्पादकांना आता ज्या कृषी म्हणजे आंब्याच्या विम्याच्या संदर्भात घातलेल्या ज्या जाचकटी आहेत त्या दूर करायच्या आणि आंब्याला आंबा केवळ आंबा हे प्रोसेसिंग युनिट टाकून नाही जमणार. आंबा आणि इतर फळावर जर घेतली तर तो प्रोसेसिंग युनिट होऊ शकतो, नाही तर आंब्यावर होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने जर प्रोजेक्ट आणावे तसे आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे मेगा प्रोसेसिंग प्लांट जे होते, मेगा फूड पार्क जे होते ते केंद्र सरकारची योजना दुर्दैवाने अयशस्वी ठरलेली आहे. त्यामध्ये एक मेगा काढून टाका आणि फूड प्रोसेसिंग प्लांट रिक्वायरमेंट प्रमाणे उभे करण्यासाठी केंद्र सरकारने जर आपली योजना जर समोर आणली तर कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याला चालना मिळेल.
या निमित्ताने एक त्या नानाच्या परिसरामध्ये एक मोठा जमीन घोटाळा झाला. सर्वसामान्य नागरिकांचे जे तिथले ग्रामस्थ होते त्यांच्या जमिनी मोठ्या किमतीने त्या घेतल्या गेल्या. ह्या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? खरं म्हणजे तिथल्या हा जो नानाचा रिफायनरी प्रकल्प हा सरकारने आणलेला आहे. तर सरकार दरबारी ज्या गुजराती मारवाडी भूमाफियांचं वजन आहे त्या मंडळीने हा नानाला रिफायनरी प्रकल्प आणलाय केवळ काळ्याचे पांढरे करण्यासाठी. म्हणजे 2 लाख रुपये एकर पासून ते जास्तीत जास्त 17 लाख रुपये एकर ह्या भावाने तिथे जमिनी गेलेल्या आहेत. आणि त्यापैकी जवळजवळ 224 गुजराती भूमाफियांनी जे जमिनी घेतलेल्या आहेत त्यामध्ये हाताच्या बोटावर मोजणारे मराठी आहेत, फार कमी आहेत मराठी, पण मॅक्झिमम तुम्हाला मोदी, शहा, हे ते वगैरे वगैरे असेच नाव आहेत. त्यांना त्या माध्यमातून जो पैसा मिळणार आहे तर आता 2 लाखात ज्याने घेतलेला आहे त्याला जर त्या जागेचा भाव त्यांनी समजा 1 कोटी ठेवला, प्रॉफिट रेशो बघायला किती त्याचा, त्यांना ती जमीन हवी, त्यांना तो प्रोजेक्ट हवा आहे. सरकारला नको आहे किंवा लोकांना त्याचा फायदा नाही आहे. त्या लोकांचं उद्ध्वस्त झालेले होणार आहे. प्रदूषण तर आता कृती जरी ग्रीन एनर्जी म्हणाले, कृती ग्रीन एनर्जी म्हणाले तरी आज सुद्धा मुंबईच्या तुमच्या चेंबूरला आज हायकोर्टाने सुद्धा रिमार्क्स पास केले त्या लोकांचं स्थलांतरण करा म्हणून तिथे. आणि त्यामुळे इथे सुद्धा रिफायनरी हे एक मृगजळ आहे, पण त्याच्या पाठीमागे भूमाफियांचं खूप मोठा रॅकेट आहे. आमचा विरोध त्याला आहे. यांच्यावर कारवाई होणार म्हणून त्यांचे नेते जे आहेत अशोक वालम आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले साहेबांकडे ज्यावेळेला बैठक केली त्यावेळेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ती कशा पद्धतीचे जमीन घोटाळे झालेले आहेत आणि त्याची सर्व चौकशी त्यांनी लावलेली आहे. प्रोसेस उलट आम्ही मागणी केलेली आहे की झालेले सर्व खरेदी विक्री व्यवहार तुम्ही रद्द करा आणि मूळ मालकांच्या नावे जमिनी हस्तांतरित करा. साहेब, सगळ्यात महत्वाचा विषय आहे की रस्ते बनवले जातात. आणखी आता आमच्या रत्नागिरीत मी सांगतो की मे महिन्यामध्ये रस्ते बनवले गेले, त्यानंतर नळपाणी योजनेसाठी किंवा पाईपलाईन टाकण्यासाठी, गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी ती खोदली गेली. तर ही योजना राबवली गेली पाहिजे याबद्दल दुमत नाहीये, पण एक नियोजनाचा कुठेतरी अभाव आहे. तुमच्यासारखे खासदार मंत्री या ठिकाणी खासदार म्हणून तिथे तुम्ही काम करताय, तुम्हाला बाळासाहेबांच्या स्वतःपासून मोठा अनुभव आहे. तर हा एक जनतेचा पैसा आहे, टॅक्सचा पैसा आहे आणि ह्याचं जर नियोजन नसेल तर असं जर झालं असतं की हे रस्ते दिवाळीमध्ये झाले असते, आधी काम झालं असतं, तर कदाचित हे महाराष्ट्रात सगळीकडे होत असावं, आम्हाला माहित नाही. तर हे टळलं जावं आणि नियोजन व्हावं याबद्दल तुम्ही काय भूमिका काय त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ते 100% खरं आहे, पण त्याच्यामध्ये काही वेळेला असा प्रॉब्लेम होतो की रस्त्याला आता निधी आलेला आहे, नगरोत्थानातून निधी येतो वेगवेगळ्या कामासाठी नगरपालिकांना आणि तो त्या फायनान्शियल इयर मध्ये खर्च करायचा असतो, तर तो निधी परत जातो. त्यामुळे त्यावेळेला त्यांना तो निधी खर्च करण्यासाठी ती कामं करावी लागतात. पण त्यानंतर अचानकपणे केंद्र सरकारची एक योजना येते किंवा राज्य सरकारची योजना येते. आता केंद्राच्या मार्फत आपण IPDS योजनेच्या अंतर्गत संपूर्ण रत्नागिरीला भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या. ते टाकावं लागलं कारण ती केंद्राची योजना नंतर आली. त्यानंतर CNG आली. त्या CNGचा जर फायदा पुन्हा रत्नागिरीकडून द्यायचा झाला तर अंडरग्राऊंड ती त्यांची पाईपलाईन टाकावी लागणार, ते आलं. त्याच्यानंतर तुमच्या पाण्याची योजना तर आहेच कार्यान्वित. त्यामुळे काही वेळेला काय असतं, हे रत्नागिरीचं सांगितलं, पण काही वेळेला काय असतं की त्या रुटीन हेड मधले ज्या वेळेला पैसा येतो तो पैसा त्या फायनान्शियल इयरमध्ये खर्च करावा लागतो. पण विशेष योजना ज्या वेळेला काही येतात त्या जर त्यानंतर आल्या तर दुर्दैवाने हाच बनवलेला रस्ता एक 4 महिन्याने खोदावा लागतो. बरोबर. तरी पण रस्ते आमच्या कोकणामध्ये खूप लवकर आणि चांगले केले जातात, पण रस्त्याच्या दर्जा संदर्भात प्रश्नचिन्ह उभा केला जातो की लवकर रस्ते खराब होतात. अगदी रत्नागिरी जसं नव्हे, आता महाराष्ट्रात तुमचं शासन आहे, अगदी कोल्हापूरला तुम्ही जर जात असाल तर अगदी मे महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये केलेले जे रस्ते आहेत ते पटकन खराब होतात आणि इतकी बिकट त्याची अवस्था होती त्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. तर हा एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजणारा प्रश्न आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या अगदी तुम्ही जवळ आहात किंवा शिवसेनेचे सचिव म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, तर अशा या बाबीवर, कारण शिवसेना हा एक सर्वसामान्य नागरिकांचा मोठा पक्ष आहे, तर या बाबतीत तुम्ही काय भूमिका घ्या? खरं म्हणजे रस्त्यांची क्वालिटी हा महाराष्ट्रातला प्रश्न आहेच, खूप मोठा जटिल प्रश्न आहे.
आणि म्हणून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी नेहमी सांगतो की गोवा पॅटर्नने तुम्ही महाराष्ट्रातले रस्ते बनवा किंवा निदान कोकणातले तरी बनवा. काय कोकण आहे हेवी रेनफॉल होणारा बेल्ट आहे, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूरचा वगैरे काही भाग. तर त्या ठिकाणी म्हणजे डोंगर उतार खूप मोठ्या प्रमाणात आहेत, पाण्याचा लोड खूप असतो, साईड ड्रेन कार्यान्वित नसतात आणि त्यामुळे मोठ्या पावसामुळे ह्या रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात धूप होते. त्या ठिकाणी गोवा पॅटर्नने हे रस्ते जर बनवले, इथे बिलो सिस्टीम जी आहे, बिलो टेंडर सिस्टीम तीच घातक आहे. बिलो टेंडर सिस्टीम आता काय जण 20% बिलो, 25% बिलो. आता 25% बिलो मध्ये तो कामच करू शकणार नाही, ते दर्जाही राखू शकणार नाही. म्हणून ही सगळी बिलो सिस्टीम तुम्ही कॅन्सल करा आणि गोवा पॅटर्न केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर साताऱ्यासाठी राबवा, अशी मागणी आम्ही मागच्या अनेक वर्षापासून करतो. आजपर्यंत ते झालेले नाही, पण आता सुद्धा आम्ही लावून धरलेले आहे, प्रोसेसमध्ये आहे. गोवा पॅटर्न हा आमचा शब्द आहे. त्याच्यासाठी गोव्याला ऍक्च्युअल त्याचं जे असतं कॉस्टिंग ते केलं जातं आणि त्याप्रमाणे ते काम दिलं जातं. त्यामुळे तो बिलो टेंडर सिस्टम गोव्याला नाहीये. साहेब, काही प्रश्न आम्हाला असे भेडसावतात की आमच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे काही आयडी कार्डचे फोटोग्राफचे टेंडर्स होते, ते औरंगाबादला दिले गेले. आमच्या इथे जे होर्डिंग लागले आहेत ते काही कोकणी नावाचे पुण्याचे ग्राम एक आहेत व्यक्ती, त्यांना दिले गेले. सिव्हिल हॉस्पिटलचे काही टेंडर बाहेरच्या ठिकाणी दिले गेले. मग आपले स्थानिक लोक जे आहेत, तर या लोकांना प्राधान्य. आणखी महत्वाचं सांगायचं झालं म्हणजे मोहिते पाटील साहेबांचं जे काही खाली हॉटेल आहे रत्नसागर बीच रिसॉर्ट, तर त्यांना ₹1 भाड्यानं जागा दिली गेली. आम्हाला देण्याबद्दल काही हरकत नाहीये, ते ₹6,000 पर दिवसाला भाडे घेतात, पार्किंगचे चार्जेस घेतात. पण इथे एकंदर सगळीकडे जर बघितलं तर अगदी जिंदाल कंपनी, फिनोलेस कंपनी किंवा लोट्यामधल्या काही कंपन्या आहेत, स्थानिकांना किती प्राधान्य तिथे केलं गेलंय. अगदी आमचे जिल्हाधिकारी त्या साहेब त्या कमिटीमध्ये आहेत, पण त्याकडे लक्ष दिलं जात नाही की 80% स्थानिक त्या ठिकाणी आहेत का, किंवा या प्रकारची टेंडर प्रोसेस जी राबवली जाते तिथं आज सामान्य नागरिक किंवा कोकणातल्या जनतेनं तुम्हाला कौल दिलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आणि अशा लोकांना न्याय कसं तुम्ही मिळवून द्याल. हे जे टेंडर बाहेर जात आहेत, हे जे होर्डिंग्स लोकल लोकांना दिले जात आहेत, बाहेरच्या लोकांना जात आहेत, तर हे थोडंसं लोकांच्या दृष्टिकोनातून तुम्ही मोठ्यावरती पदावरती काम करता, त्यामुळे या बारीक गोष्टीवर तुमचं कदाचित लक्ष नसेल, पण एक इमेज आहे शिवसेनेची, ही सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न म्हणून शिवसेनेकडे जनता बघते. तर हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत, तर ते कसे तुम्ही या लोकांना कसा दम द्याल किंवा या लोकांना कसे सांगाल की ह्या सगळ्या कामाची जी आहे हे टेंडर सिस्टीम ज्या वेळेला आली, ऑनलाईन टेंडर सिस्टीम, त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागला. म्हणजे रत्नागिरी नगरपालिकेचं एखादं काम निघालं तर गडचिरोलीचा माणूस सुद्धा ते टेंडर भरू शकतो. आणि त्यामुळे ही ऑनलाईन टेंडर सिस्टीमने स्थानिकांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. आणि मग जे नको असतात ते लोक केवळ टेंडर भरायचं म्हणून भरतात, कामं सडवतात. आता कोल्हापूर किंवा सातारा साईडच्या अनेक ठेकेदारांनी या राजापूर सारख्या भागातले रस्ते फार मोठ्या प्रमाणात बिलो पर्सेंटेज मध्ये घेतले आणि मागच्या अनेक वर्षापासून कामच करत नाही, असं ते आहे त्यांचं. पण त्यासाठी आता आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की खास करून रस्त्याची किंवा इतर मोठे प्रोजेक्टचे टेंडर काढत असताना त्या टेंडरमध्ये तुम्ही एक महत्वाचं कंडिशन टाका, जो ठेकेदार असेल त्याचा पाठीमागच्या 3 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा त्याचा परफॉर्मन्स त्या टेंडरमध्ये क्लॉज टाकून ऍड करण्याची आवश्यकता आहे. जर तो काम त्याने पूर्वी 5 वर्षात घेतलेली कामं, किती कामं पूर्ण केली, किती चांगली केली, किती कामांवर पेनल्टी लागली, हा सगळं त्याच्यामध्ये येण्याची आवश्यकता आहे. अशा ठेकेदारांना तुम्ही कायमस्वरूपी डिस्क्वालिफाईड करायला पाहिजे, ब्लॅकलिस्टेड करायला पाहिजे. त्यामुळे इतर संपूर्ण भागातून जे काही टेंडर भरतात केवळ आणि त्या पर्सेंटेजवर जगण्याची त्यांची भूमिका असेल ती खूप अंशी त्याच्यात बंदी आहे. आणि मग स्थानिक ठेकेदार जे असतात त्या स्थानिक ठेकेदारांना त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जातं. आज महिला बचत गटांना काही कामं द्यायचं नंतर वगळली तर बाकी सगळी कामं टेंडर शिवाय पर्याय नाही. काही जण उठतात, कोर्टात जातात, टेंडर का नाही काढलं सांगतात आणि त्याच्यामुळे तो नाहीला जातो. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होतो. पण त्याच्यात रोजगारासंदर्भात तुम्ही काय भूमिका घ्याल की या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे? दिलंच पाहिजे. आता सुद्धा महाराष्ट्र सरकार त्या अनुषंगाने एक चांगला कायदा करते.
की त्यांचे लायसन्स रिन्युअल ज्या वेळेला असेल त्यावेळेला ऍक्च्युअली स्थानिकांना किती प्राधान्य दिलं गेलं हे त्यांनी स्टेटमेंट सहित दाखवण्याची आवश्यकता आहे. आज सरकार, महाराष्ट्र सरकार तो कायदा करते. तसं साहेब तुम्ही इथले खासदार आहात तर आम्ही अपेक्षा करतो की इथे जेवढ्या कंपन्या आहेत किमान त्यांचा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आढावा घ्या की इथले स्थानिक, मी म्हणतो चांगले त्यांचे कुशल कामगार आहेत ते बाहेरचे असू दे, अकुशल जे कामगार आहेत तर आम्ही अशी अपेक्षा करतो की तुम्ही त्याचा आढावा घ्याल आणि ऍक्शन घ्याल. आणखी एक शेवटचा महत्वाचा प्रश्न की रत्नागिरी हा ग्रामीण आणि एकदम दुर्गम भाग आहे. तर या ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये जी मुलं शिकतात तर त्यांना ऑनलाईन शिक्षणाची आता प्रोसेस चालू आहे. तर बऱ्याच मोठ्या मोठ्या आयडियासाठी या कंपन्या ज्या आहेत त्या तुमच्या सांगण्याला ऐकू शकतात. तर हे जे नेटवर्कचं जाळं आहे हे नेटवर्कचं जाळं जर पसरलं तर चांगल्या पद्धतीने त्या मुलांना ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा घरामध्ये मिळेल. तर या कंपन्यांना सांगून ग्रामीण भागामध्ये जर नेटवर्क अवेलेबल करून दिलं गेलं तर तो एक विषय आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आम्ही संशोधन केलेला असा विषय आहे की आपल्या मुलांना व्हिडिओ जे आहेत ते ऑनलाईन बघता येत नाही. मग आम्ही इथल्या शिक्षण अधिकाऱ्यांना, अध्यक्षांना असा विनंती केली की आपण या चांगल्या चांगल्या शिक्षकांना घेऊ, हे शिक्षकांचे व्हिडिओ आपण शूट करू, ते एडिट करू, त्याचं VFX करू, बॅकग्राऊंडला ते झाड असेल तर झाडाचे चित्र टाकू आणि हे मुलांना मोफत कॉपी करून देऊ, म्हणजे जेणेकरून नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि अशा पद्धतीनं तर असा एक पॅटर्न जर राबवला आणि तुमच्या माध्यमातून जर हे कंपन्या वगैरे आहेत नेटवर्कचं सुद्धा जर जाळं उभं केलं गेलं तर एक चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. तर या संदर्भात तुमचं चांगली सूचना आहे तुमची. तसं आता आम्ही BSNLचे नवीन 125 टॉवर्स रत्नागिरी जिल्ह्याकरता आणि 104 टॉवर्स सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता मंजूर करून घेतले होते. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून BSNL पूर्णपणे अडगळीत टाकली गेलेली आहे. सरकारी कंपन्या असून सुद्धा आणि काही खाजगी कंपन्यांचे लाड पुरवले जातात. पण आज BSNLचं जे जाळं ग्रामीण भागामध्ये जे विणलं गेलेलं आहे ते खाजगी कंपन्या त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही, एवढं मोठं जाळं आहे त्याचं. आणि विशेष करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 2 जिल्हे असे आहेत की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कंझ्युमर्स BSNLचे ह्या 2 जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने हे टॉवर मंजूर झाले. त्याच्यापैकी 50% टॉवर्स आम्ही उभे आता केलेले आहेत. अजून एक 12-15 टॉवर्स उभे राहिलेले आहेत, पण त्याला इलेक्ट्रिफिकेशन आणि नोकिया इक्विपमेंट आणायची आहे, ती सुद्धा आज चर्चा झाली, ते देऊ. म्हणजे जवळजवळ 125 पैकी 75च्या आसपास टॉवर आमचे उभे राहतील. जिओचे जे टॉवर्स आहेत, जिओचे टॉवर सुद्धा आम्ही त्यांना प्रयत्न करतोय, विनंती करतोय की तुम्ही सुद्धा ग्रामीण भागामध्ये तुमचं नेटवर्क वापरा. कम्पॅरेटिव्हली BSNLची त्यांची तुलना नाही होऊ शकत. BSNL हे त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने नेटवर्क देते, पण जिओचं सुद्धा सहकार्य अधिकाधिक मिळेल आणि ते टॉवर उभे करतायत, त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत तसे. साहेब तुम्हाला असं कधी वाटत नाही का की तुम्ही कोकणातले सगळे नामवंत नेते आहात, कोकणाचा प्राण आहात, ते राणेसाहेब असोत, भास्करराव जाधव असोत किंवा आणखी कोणते नातूसाहेब असोत, तर विकासाच्या कामासाठी, कोकणाच्या विकासासाठी एका स्टेजवर यावं, एका मंचावर यावं असा कधी विचार मनात येत नाही? तसं आम्ही म्हणजे दिल्लीमध्ये राहणारी जी आम्ही मंडळी काही वेळेला आम्ही बहुतेक सगळे एकत्रित, आम्ही असेल, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी असेल, आम्ही एकत्रित असे महाराष्ट्राचे प्रश्न असले की आम्ही सगळे एकत्रित मिळून जातो संबंधित मंत्र्यांकडे, पंतप्रधानांकडे आम्ही आमचे प्रश्न मांडत असतो. तसे महाराष्ट्राच्या साठी असलेले, कोकणसाठी असलेल्या प्रश्नाच्या संदर्भात आता सुदैवाने आपले मुख्यमंत्री तर कोकणाचेच आहेत ते, परंतु एकत्रित तिच्या प्रश्न मांडण्यासाठी आता कोकणातले लोकप्रतिनिधी एकत्र येऊ लागलेले आहेत. उदाहरणार्थ घर बांधणीचा प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न, इको सेन्सिटिव्हचा प्रश्न, हे सगळे प्रश्न आता सामुदायिकरित्या आपल्या इथले आमदार एकत्रित येऊन मांडत असतात. पण बऱ्याच वेळेला निलेश राणे जे आहेत ते तुमच्याबद्दल असं म्हणतात की मला त्यांच्या समोर बसून चर्चा करायची आहे, मला समोरासमोर मुद्दे मांडायचे, असं ते आवाहन करतात. याही मंचावर त्यांनी आवाहन केलं होतं की राऊत साहेब माझ्यासमोर बसावे, त्यांनी मी प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर द्यावं, त्यांनी मला प्रश्न विचारला उत्तर द्यावं. तर त्यांना कधी तुम्ही टाळताय असं वाटतं का? टाळण्याचा प्रश्न नाही, पण माणूस म्हणून त्यांनी माझ्यासमोर यावं. बरं, मग तुमची तयारी आहे का? कधी उलट मीच आव्हान दिलं होतं, पण माणूस म्हणून ये. यासाठी कधी वेळ द्याल साहेब? कधीही देऊ शकतो. एका मंचावर समोरासमोर बसून कधीही होऊ शकतो. फक्त एकच आहे मागे सांगितल्याप्रमाणे, मी आता सांगितल्याप्रमाणे त्याने माणूस म्हणून येण्याची आवश्यकता आहे. नाहीतर गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा G24 तासने जो सावंतवाडीला जो कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला त्याचं रूप सगळ्यांनी पाहिलंय.
त्यामुळे अशा या अपप्रवृत्तीशी आमची बसण्याची इच्छा नाहीये. बरोबर. या आशा नाही, उलट नारायणराव राणे यांच्याशी 100 वेळा बसू शकतो, नितेश राणे यांच्याशी सुद्धा 100 वेळा बसू शकतो, पण हा माणसात असेल तर बसणार ना. बरोबर. तुमची भूमिका अशी आहे की त्यांनी विकासाचे मुद्दे घेऊन जर तुमच्या सोबत बसले तर तुम्हाला त्यांचा आजपर्यंतचा जो इतिहास आहे तो कसा पाहिला तर ह्या हैवानाला जवळ करण्याची गरज नाही. म्हणून मी सांगितलं ना, नारायणराव राणे यांनी आम्हाला कधीही सांगावं, नितेश राणे यांनी सुद्धा कधीही सांगावं, आमची त्यांच्याशी बसण्याची तयारी आहे. त्यांच्यामध्ये थोडी विचार करण्याची शक्ती तरी आहे. यांच्याकडे काय आहे, वैचारिकता नाहीच यांच्याकडे, विकृतीच आहे. त्यामुळे ते विचार ते देऊ शकणार नाही त्यांच्यासमोर. त्यांनी त्यांच्या वडिलांना बसवावं, त्यांच्या बंधूंना बसवावं पाहिजे. तर तयारी आहे नक्की. सर, नवीनच आमचा न्यूजपेपर आहे आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही मुद्दे मांडतो, स्थानिकांसाठी लढतोय. आमच्या न्यूजपेपरला आपण शुभेच्छा द्यायला सुरुवात. नक्कीच. आपल्या न्यूज चॅनलचं सातत्याने मी ऐकत होतो, पाहत होतो. एकदा स्टुडिओ येऊन बसावं असंही मला वाटत होतं. तुमचे अनेक न्यूज मला पाठवत असतात मराठी, ते वाचत असतो आणि खूप मला कौतुक वाटतं आपल्या सर्वांचंच. ह्या न्यूज देत असताना जी तत्परता दाखवतात आणि त्या न्यूजची सत्यता तुम्ही आणून देता. कुठे भंपगिरी नाही, कुठे अवास्तवपणा नाही, वास्तवतेचं दर्शन आपल्या न्यूजच्या माध्यमातून करतात. या न्यूज चॅनलला आपल्या शुभेच्छा.